माझी सोन्यासारखी शिवसेना कोणत्या चोर किंवा गद्दारांच्या हाती जाता कामा नये. माझ्या जागी तुमच्यातला एखाद्या सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा. मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही. मी कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला तयार आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचं हे भाषण, तर दुसरीकडे कुत्ते भौंकते रहते हैं, टाइगर शिकार करता है और टाइगर दहाड़ता है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून मारलेला बाण. 60 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या अस्मितेतून शिवसेना उभी केली. काल त्याच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात 2 वेगवेगळे मेळावे भरले. एका बाजूला षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दोघेही स्वतःलाच खरी शिवसेना म्हणत होते. दोघेही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा करत होते आणि दोघेही एकमेकांवर विश्वासघाताचे आरोप करत होते. पण यावेळी वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच शब्द गाजतोय: ऑपरेशन टायगर. ठाकरे गटातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चा, 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या बातम्या आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठी एंट्री होणार असल्याच्या पारावरच्या गप्पा. त्यामुळे या वर्धापन दिनी महाराष्ट्राचं लक्ष एका गोष्टीकडे लागलं होतं: उद्धव ठाकरे काय बोलणार आणि एकनाथ शिंदे नेमकं काय उत्तर देणार. हा सर्व विषय आज सविस्तरपणे समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुरुवातीपासूनच एक गोष्ट स्पष्ट दिसत होती: ते फक्त राजकीय भाषण करत नव्हते, ते आपल्या शिवसैनिकांशी संवाद साधत होते. कारण गेल्या 4 वर्षात त्यांनी खूप काही पाहिले. मुख्यमंत्रीपद गेलं, आमदार गेले, धनुष्यबाण गेला, पक्षाचं नाव गेलं आणि आता खासदारही सोडून जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. म्हणूनच भाषणात त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं: मला कुणाला मंत्री केल्याचा, आमदार केल्याचा गर्व नाही. कारण उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. हे वाक्य साधं नव्हतं, हा मेसेज होता की पक्षाची ताकद माझ्यामुळे नाही, तर बाळासाहेबांच्या नावामुळे. यावेळी उद्धव ठाकरे सर्वाधिक आक्रमक दिसले ते फुटलेल्या खासदारांबाबत. त्यांनी थेट विचारलं: जेव्हा शिवसेनेवर संकट आलं, जेव्हा आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा यांच्यापैकी एक तरी आमच्यासोबत ढालीसारखा उभा राहिला होता का? हा प्रश्न फक्त खासदारांना नव्हता, तर त्यांच्या मतदारांनाही होता. ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं: तुम्ही यांना बाळासाहेबांवर विश्वास ठेवून निवडून दिलं, आता ते पक्ष सोडत असतील तर त्यांना जाब विचारा. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भाजपवर केलेला हल्ला. ते म्हणाले, आज परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक पक्ष स्वतःच्या चिन्हावर मत मागतो, पण मग भाजप जणू म्हणत आहे की कोणत्याही बटनावर मतदान करा, तो उद्या आमच्याकडेच येणार आहे. हा आरोप फक्त महाराष्ट्रापुरता नव्हता. मागच्या काही वर्षात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये पक्षफोडीचे आरोप झाले. विरोधक सतत म्हणत आहेत की भाजप निवडणुकीपेक्षा फोडाफोडीवर जास्त भर देते. त्याचाच संदर्भ देत ठाकरे म्हणाले, देश 1 पार्टी नो इलेक्शनच्या दिशेने चाललाय. एक काळ असा होता जेव्हा शिवसेना आणि काँग्रेस हे कट्टर विरोधक होते. पण याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, काँग्रेसने आमची माणसं घेतली पण कधीही त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. काँग्रेसने आमच्याशी कधीही असा खेळ केला नाही. हे विधान राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं. कारण यामधून ठाकरे अप्रत्यक्षपणे सांगत होते, आजचा सर्वात मोठा शत्रू काँग्रेस नाहीये तर भाजप आहे. आणि मग आला भाषणाचा सर्वात भावनिक क्षण. उद्धव ठाकरे म्हणाले, जर माझ्यावर होणारे आरोप खरे असतील, जर माझ्या नेतृत्वावर शिवसैनिकांचा विश्वास नसेल, तर मी आत्ता पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. पण शिवसेना चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही. या विधानानंतर सभागृहात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. संपूर्ण हॉल उभा राहिला आणि शिवसैनिकांनी पद सोडू नका अशा घोषणा सुरू केल्या. राजकीय भाषेत याला कॅडर मोबिलायझेशन म्हणतात. पण भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न होता. तिकडे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मात्र वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. इथे भावनिक आव्हान कमी आणि आत्मविश्वास जास्त दिसत होता. सुरुवातीलाच एकनाथ शिंदेंनी सांगितलं, सगळ्यांच्या नजरा आज व्यासपीठावर कोण येणार याकडे आहेत, पण टायगर तुमच्या समोर उभा आहे. आणि मग त्यांनी डायलॉग मारला, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. राजकीय भाषेत पाहिलं तर हा ऑपरेशन टायगरचा अप्रत्यक्षरित्या स्वीकार होता. म्हणजेच खेळ अजून संपलेला नाही, अजून काही घडामोडी होऊ शकतात असा संदेश त्यांनी दिला. शिंदेंनी आपल्या भाषणात जवळपास राष्ट्रीय राजकारणाचाही उल्लेख केला. राम मंदिर, कलम 370, नक्षलवादाविरोधातील कारवाई, मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचं कौतुक, हे सर्व मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये मांडण्यात आले. यामागे एक राजकीय संदेश होता.
आजची शिवसेना ही स्वतंत्र ताकद नसून एनडीएचा मजबूत घटक आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिंदेच्या भाषणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा हिंदुत्व होता. त्यांनी थेट आरोप केला, खुर्चीसाठी हिंदुत्व सोडलं गेलं. खरं तर हा आरोप 2022 पासून सातत्याने केला जातोय. महाविकास आघाडीत गेल्यानंतर शिवसेनेने मूळ विचारांपासून तडजोड केली असं शिंदे गटाचं मत आहे. तर ठाकरे गट म्हणतो हिंदुत्व सोडलेलं नाही, फक्त भाजपपासून वेगळा राजकीय मार्ग स्वीकारलाय. म्हणूनच हा वाद अजूनही कायम आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे आक्रमक शैली कायम ठेवत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. लांडग्याचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अधिक हवा देत त्यांनी आपण घेतलेले निर्णय हे केवळ राजकीय नव्हते, तर त्यासाठी मोठं धैर्य लागलं असल्याचा दावा केला. याच मुद्द्यावर पुढे बोलताना शिंदे म्हणाले, 4 वर्षापूर्वी याच लोकांनी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत येऊन दाखव असं सांगितलं होतं, पण एकनाथ शिंदे एकटा मुंबईत आला. एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर घेतलं नाही, गाडीत बसलो, बाय रोड मुंबईत आलो, वरळीत थांबलो आणि ज्यांनी धमक्या दिल्या होत्या ते घरात बसून ऑनलाईन बघत होते. या वक्तव्यातून त्यांनी स्वतःला संघर्षातून पुढे आलेला नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असताना त्यांनी आणखी एक टोला लगावला. आता म्हणतात हिम्मत असेल तर समोर या, पण आम्हाला चॅलेंज देणाऱ्यांनी आधी स्वतः मैदानात उतरून दाखवावं. तुडवायला पाय लागतात आणि हे पाय बाळासाहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसैनिकांचे आहेत असं म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत शिंदेंचं संपूर्ण भाषण हे विरोधकांना इशारा देणारं, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना खतपाणी घालणारं आणि ही फक्त सुरुवात आहे असा संदेश देणारं होतं. या संपूर्ण वर्धापन दिनातून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लढाई अजून संपलेली नाही, कारण निवडणूक आयोगाचा निकाल झाला, धनुष्यबाण गेलं, मुख्यमंत्री पद गेलं, पण राजकीय संघर्ष अजून संपलेला नाही. दुसरा म्हणजे ऑपरेशन टायगरची सावली कायम आहे. 6 खासदार वर्धापन दिनी व्यासपीठावर दिसले नाहीत, पण शिंदेंनी दिलेला पिक्चर अभी बाकी है हा संदेश खूप काही सांगून गेला. 60व्या वर्धापन दिनी महाराष्ट्राने 2 चित्र पाहिली. एका बाजूला उद्धव ठाकरे जे कार्यकर्त्यांच्या भावनांवर, निष्ठेवर आणि बाळासाहेबांच्या वारशावर भर देत होते, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे जे सत्ता, संघटन विस्तार, मोदी शहा यांचं नेतृत्व आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत होते. एकीकडे विश्वासची लढाई होती, तर दुसरीकडे वाढत्या ताकदीचा दावा होता. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 शिवसेना समोरासमोर उभ्या टाकल्या होत्या आणि महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक अजूनही ठरवत आहेत खरी शिवसेना नेमकी कुणाची. पण या सगळ्या घडामोडीनंतर काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ऑपरेशन टायगरचा ट्रेलर म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे खरोखरच अजून काही मोठे राजकीय धक्के देण्याची तयारी आहे का? उद्धव ठाकरे यांनी केलेलं भावनिक आवाहन शिवसैनिकांना पुन्हा एकत्र बांधून ठेवू शकेल का? खासदार आणि नेत्यांच्या जाण्याने ठाकरे गट कमकुवत होतोय की उलट राजाभाऊ वाजे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे अधिक मजबूत होते? शिवसेनेच्या वारशावरचा खरा अधिकार कुणाचा आहे? संघटन वाढवणाऱ्या शिंदेंचा की बाळासाहेबांच्या नावाभोवती कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदार या 2 शिवसेनेपैकी कोणावर विश्वास ठेवणार? तुमच्या मते या 60व्या वर्धापन दिनाच्या भाषणांमध्ये कोण जास्त प्रभावी ठरलं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, आणि का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.